संपूर्ण विश्वाचं आर्थिक नेतृत्व हे आम्हीच करणार या अहंभावेपोटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि नेतन्याहू या दोघांनी संपूर्ण विश्वाला युद्धाच्या खाईत लोटणारी परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि या युद्धामुळं सर्वसामान्य माणूस महागाईच्या भडक्यामध्ये जळून जाताना दिसतो आहे। त्यांचं दैनंदिन जीवनमान उद्ध्वस्त होताना दिसतंय। त्याचबरोबर हे युद्ध फक्त युद्धभूमीपुरतं मर्यादित न राहता सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारं, सर्वसामान्य लोक जिथं राहतात त्या ठिकाणीही या युद्धाची झळ पोचत असल्यामुळं सर्वसामान्य लोक ही या युद्धामध्ये मरताना दिसत आहेत। शाळेतल्या चिमुकल्या मुलीसुद्धा या युद्धानं सोडल्या नाहीत। ही शोकांतिका या युद्धाची आहे आणि त्यामुळं या युद्धजन्य परिस्थिती ज्यांनी लादलेली आहे त्यांचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो। खरं तर संपूर्ण विश्वाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे आणि भारत देश हा जर स्वतःला विश्वगुरू समजत असेल तर भारत देश ह्या बुद्धाच्या भूमीतला देश आहे आणि त्यांनी संपूर्ण विश्वामध्ये अमन शांती आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे। परंतु आजपर्यंतची भूमिका पाहता ते तसं करताना दिसत नाहीत आणि म्हणून आम्ही भारतीय नागरिक म्हणून आज सातारा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आम्ही या ठिकाणी भारत देशानं कणखर भूमिका घेऊन संपूर्ण विश्वातल्या सर्व राष्ट्राध्यक्षांना विनंती करावी की हे युद्ध हे जगाचं विध्वंसक युद्ध आहे। हे युद्ध ताबडतोब थांबेल कसं या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची गरज आहे आणि संपूर्ण जनतेला सामंजस्यानं आनंदानं आणि व्यवस्थित कसं जगता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा आणि सर्वसामान्य माणसाला जी बसणारी झळ आहे ही लवकरात लवकर कमी करण्यासाठी हे युद्ध थांबण्याची आवश्यकता आहे। याच्यासाठी ठोस भूमिका ही भारत देशानं घेण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहोत आणि त्यासाठी प्राथमिक स्वरूप म्हणून आम्ही आज इथं धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। परंतु वेळ पडल्यास इतर देशामध्ये जशी आंदोलनं चाललेली आहेत याही पद्धतीनं आम्ही आंदोलनं उभारण्यासाठी प्रयत्न करतो। वाढणे, तेल वाढणे, मुलं बाळांचं शिक्षण आहे ते ह्यातनं भागत नाही ह्या युद्धाच्या ह्याच्यामध्ये। महागाई भरपूर झालेली आहे त्यामुळे किचनमधलं जे बजेट आहे तो बजेट आमचा खाल्लेला आहे। जे आम्हाला येतं खर्चायला पैसे त्यात आमचं भागत नाही आहे। म्हणून युद्ध नको, बुद्ध हवं।